ओबीसी आरक्षण को लेकर राजनीति फिर गर्मा गई। मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने सवाल उठाया कि ओबीसी का आरक्षण घट रहा है, इसका कोई ठोस सबूत है क्या? उन्होंने सरकार से इस मुद्दे पर स्पष्ट जवाब देने की मांग की। खरं मला पहिल्यापासूनच भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असं का ते निर्माण होतोय मला अजून काही लक्षात नाही येत नाही। असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होतंय, जाणार आहे, कमी होणार आहे? हा राईचा पर्वत का उभा राहतो हे मला कळत नाही। खरं म्हणजे माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे। म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ठीक आहे, काही गैरसमजुतीने त्याने केला असेल, त्यांनी मला कल्पना नाही, परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसी विरुद्ध कधी मराठा असा काही प्रश्न निर्माण झालेला आहे। सगळे एकत्रच राहतात। म्हणून मला वाटतं आता तर जवळजवळ 5 रिट पिटिशन दाखल झाले आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये। एक जनहित याचिका दाखल झालेली आहे, सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झालेली आहे। त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं, कारण काही भाष्य केलं तर त्याचा कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, कधी कंटेम्प्ट होऊ शकतो, पण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील। त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही, तिथे आपली प्रत्येकजण आपली भूमिका मांडणारच आहे। परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षामध्ये सगळी ज्यावेळी समाजाची माणसं एकत्र राहतात, निवडणुका एकत्र लढतात, सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात, सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करताना मग तो गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असेल, दसरा होऊन गेला आहे, आता दिवाळी साजरी करतोय। आता दिवाळी साजरी करताना असं कधी होतं का आपण की आता ओबीसीची दिवाळी आहे, मराठ्याची दिवाळी आहे, असं होत नाही कधी। ही सगळ्या कधी अशी समाजाचा सण म्हणून काही साजरा होत नाही। सगळ्या महापुरुषांचे सणसुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतो। ही तेढ का निर्माण होते, तेढ निर्माण करण्याचा का प्रयत्न होतो, हा खरं मला माझ्यासमोर नेहमी हा प्रश्न आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते भाजपचं नाव घेत आहेत, ते म्हणतात की भाजपने आपल्या नेत्यांना आवरायला पाहिजे, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, तुम्हाला सतरंजा उतरण्याची तुमच्यावर वेळ येईल। तुमच्या वक्तव्यानंतर हे वक्तव्य करतात, तुम्हाला आवडण्याचा सल्ला देतात का? नाही, असं आहे की म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलं आहे की आमच्या DNA-मध्येच ओबीसी आहे आणि त्यामुळे त्याला कुठं धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे। म्हणून मी म्हटलं की कुठं आरक्षण कमी होतं आहे किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतं आहे असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती, आता अन्य मराठवाड्याचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पूर्वीच लोक कुणबी झालेले आहेत। परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबजावणी करायची, कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता। त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या ती अन्यायाची भावना होती, ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करते आहे आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते, नंबर 1। आणि दुसरं, हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतलेली आहे। मंत्री आहेत, त्यांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना समजवण्यासाठी काही त्यांच्याशी तुम्ही बातचीत करणार आहात का? कारण सुरुवातीपासून सरकारमध्ये राहून सरकारनेच काढलेल्या GR वरती ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यामुळे समाजात एक वेगळा संदेश जाताना दिसतो। किंबहुना तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय झालेला आहे आणि आता भुजबळ जर विरोधी भूमिका घेत आहेत तर ते महायुतीच्या विरोधी भूमिका ठरत नाही का? नाही, म्हणून मी पहिल्या दिवसापासून माझा प्रयत्न आहे की माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी। कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती, तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करतो। हे काही त्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून एक भाग झाला, परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतं आहे। त्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे। मला वाटतं
एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदेसाहेब माननीय भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू.